नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. वैपणी दरवाढीचा निर्णय थोपवला नाही तर तीव्र आंदोलन करणार. महाराष्ट्र यंत्रमागधारक सेनेचा इशारा. इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारकांचा संताप उफाळला. इचलकरंजी पॉवरलूम उद्योगातील वैपणी दरवाढीचा चार्ट काही मोजक्या लोकांनी बसून ठरविण्याचा प्रयत्न होत असल्याने इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याची दखल शिवसेना प्रणित महाराष्ट्र यंत्रमागधारक सेनेचे अध्यक्ष नंदकुमार लोखंडे, योगेश वाघमारे यांनी दखल घेऊन या प्रकाराला जोरदार विरोध करून आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे राज्य अध्यक्ष नंदकुमार लोखंडे व राज्य उपाध्यक्ष योगेश वाघमारे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की इचलकरंजी व परिसरातील हजारो यंत्रमागधारकांच्या पोटावर लाथ मारणारा कोणताही निर्णय आम्ही सहन करणार नाही. काही मोजक्या लोकांनी बंद दरवाजामध्ये बसून वैपणी दरवाढीचा चार्ट ठरवणे हा सरळ अन्याय आहे व पॉवरलूम उद्योग सर्वांचा आहे, असंही संघटनेने म्हटले आहे. तर इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन सर्व यंत्रमागधारक संघटनाचे प्रतिनिधी, व्यापारी घटक यांना तात्काळ बैठकीसाठी बोलवावे व त्यांचे मत ऐकून निर्णय घ्यावा, असेही या संघटनेने इशारा दिला आहे. तसे न करता जर आपण निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्य होणार नाही व सोबतचे खर्चवाले यंत्रमागधारकांना 2013च्या करारानुसार मिळणारी मजुरी वाढ आजपर्यंत दिली नाही, हा अन्यायकारक प्रकार असल्याचेही संघटनेने ठासून सांगितले. आधी जुने हिशोब चुकते करा, मग नवीन दरवाढीचा गोष्टी करा, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वाढते वीज दर, कच्चा मालाचे दर, मजुरी खर्च यामुळे यंत्रमागधारक आधीच आर्थिक कोंडीत सापडले आहे. अशा परिस्थितीत एकतर्फी निर्णय लादण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र यंत्रमागधारक सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान सोमवारी होणाऱ्या बैठकीत सर्वांना विश्वासात न घेतल्यास इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारकाकडून तीव्र विरोध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.